इयत्ता 7वी, विषय नागरिकशास्त्र, पाठ पहिला, आपल्या संविधानाची ओळख. स्वाध्याय. यातील पहिला प्रश्न आहे, पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1. संविधानातील तरतुदी. उत्तर. देशाच्या कारभारासंबंधीच्या अनेक बाबींचा समावेश संविधानात केलेला असतो. या अनेकविध बाबींनाच संविधानातील तरतुदी असे म्हणतात. 2. संविधान दिन. उत्तर. मसुदा समितीने तयार केलेले संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेने स्वीकारले. या दिवसाला संविधान दिन असे म्हणतात. प्रश्न दुसरा, चर्चा करा. 1. संविधान समितीची स्थापना केली गेली. उत्तर. इसवी सन 1946 पर्यंत भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालत असे. 1946 साली भारताला स्वातंत्र्य देण्याचे ब्रिटिशांनी जाहीर केले. स्वतंत्र भारताचा राज्यकारभार ब्रिटिशांच्या नव्हे तर भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका भारतीय नेत्यांनी घेतली, म्हणून संविधान समितीची स्थापना केली गेली. 2. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. उत्तर. पुढील बाबींमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. मसुदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला. हा मसुदा संविधान सभेत मांडून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. संविधान सभेने सुचवलेल्या सूचनांप्रमाणे मसुद्यात बदल केले. संविधानातील प्रत्येक तरतूद निर्दोष तयार करून अंतिम मसुदा संविधान सभेला सादर केला. ही सर्व कामे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्यामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात. 3. देशाच्या राज्यकारभारात समाविष्ट असणाऱ्या बाबी. उत्तर. देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण व आरोग्य सेवा, समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना, स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय, या सर्व बाबींचा समावेश देशाच्या राज्यकारभारात करण्यात येतो. प्रश्न तिसरा, योग्य पर्याय निवडा. 1. कोणत्या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही? पर्याय: अमेरिका, भारत, इंग्लंड यापैकी नाही. उत्तर: इंग्लंड. इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही. 2. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? पर्याय: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, दुर्गाबाई देशमुख, बी.एन. राव. उत्तर: डॉक्टर राजेंद्र प्रसाद. 3. खालीलपैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? पर्याय: महात्मा गांधी, मौलाना आझाद, राजकुमारी अमृता कौर की हंसाबेन मेहता. उत्तर: महात्मा गांधी. 4. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय: डॉक्टर राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जे.बी. कृपलानी. योग्य पर्याय क. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न चौथा, तुमचे मत लिहा.
1. शासनाला कोणकोणत्या विषयांवर कायदे करावे लागतात? उत्तर. देशात शांतता प्रस्थापित करणे आणि लोककल्याण करणे हे शासनाचे उद्दिष्ट असते. म्हणून राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात. देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे रक्षण, रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन, शिक्षण व आरोग्य सेवा, समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यांच्या प्रगतीसाठी उपाययोजना, स्वच्छतेपासून संशोधनापर्यंत अनेक विषय. 2. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो? उत्तर. 26 नोव्हेंबर 1949 रोजी मसुदा समितीने तयार केलेले संविधान भारतीय संविधान सभेला सादर केले. संविधान सभेने या संविधानाला संमती देऊन 26 जानेवारी 1950 रोजी संविधानातील तरतुदींनुसार देशाचा कारभार चालवणे सुरू केले. या दिवसापासून भारताचे प्रजासत्ताक अस्तित्वात आले. 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. 3. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे. उत्तर. संविधानातील तरतुदींनुसार राज्यकारभार करण्याचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत. कायद्याचे राज्य प्रस्थापित होऊन सत्तेच्या गैरवापराला आळा बसतो. शासनाला लोकांचे हक्क हिरावून घेता येत नाहीत. त्यामुळे जनतेच्या हक्कांचे व स्वातंत्र्याचे रक्षण होते. सामान्य माणसाचा शासनावरील विश्वास वाढून त्यांच्या राज्यकारभारात सहभाग वाढतो. त्यामुळे लोकशाही मजबूत होते. जागतिक शांतता व सुरक्षितता, मानवी हक्क यांचे संवर्धन होण्यास पोषक वातावरण तयार होते आणि नागरिकांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव होते. पाठ क्रमांक 2. संविधानाची उद्देशिका स्वाध्याय. प्रश्न पहिला शोधा आणि लिहा. 1. देशातील सर्व नागरिकांविषयी आणि परस्परांविषयी आत्मीयतेची भावना असणे. उत्तर. बंधुभाव. 2. राज्यकारभाराची सत्ता लोकांच्या हाती असणे. उत्तर. लोकशाही. 3. उद्देशिकेलाच म्हटले जाते. सरनामा. 4. सर्व धर्मांना समान मानणे. धर्मनिरपेक्ष. प्रश्न 2. लिहिते होऊया. 1. धर्मनिरपेक्ष राज्यात कोणत्या तरतुदी असतात? उत्तर. धर्मनिरपेक्ष राज्यात पुढील तरतुदी असतात. 1. राज्यातील सर्व धर्मांना समान मानले जाते. 2. कोणत्याही एकाच धर्माला राज्याचा धर्म मानला जात नाही. 3. नागरिकांना आपल्या धर्माचे पालन करण्याची मुभा असते. 4. नागरिकांमध्ये धर्माच्या आधारावर भेदभाव करता येत नाही. 2. प्रौढ मतदान पद्धती म्हणजे काय? उत्तर. वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांना मतदान करण्याचा जो अधिकार देण्यात आला आहे त्यालाच प्रौढ मतदान पद्धती असे म्हणतात. हा अधिकार देताना त्या व्यक्तीचे शिक्षण, जात, धर्म इत्यादी कोणत्याही बाबी विचारात घेतल्या जात नाहीत. राज्यकारभारात भाग घेण्याचा सर्वांना समान हक्क असावा हा त्यामागे उद्देश असतो. 3. आर्थिक न्यायामुळे नागरिकांना कोणते हक्क मिळतात? उत्तर.
भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना भेदभाव न करता आर्थिक न्याय दिलेला आहे. या न्यायाप्रमाणे प्रत्येक नागरिकाला स्वतःचे व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी उपजीविकेचे साधन मिळवण्याचा हक्क देण्यात आला आहे. दारिद्र्यामुळे निर्माण होणाऱ्या भूक, उपासमार, कुपोषण अशा समस्या देशात असू नयेत हा यामागे उद्देश आहे. 4. समाजात व्यक्तिप्रतिष्ठा कशी निर्माण होईल? उत्तर: प्रत्येक व्यक्तीला त्याची जात, धर्म, वंश, पैसा इत्यादींवरून नव्हे तर माणूस म्हणून सन्मान मिळणे म्हणजे व्यक्तिप्रतिष्ठा राखणे होय. समाजात सर्वांनीच एकमेकांविषयी आदराने आणि सन्मानाने वागले पाहिजे. जेव्हा प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा आदर करून तिच्या स्वातंत्र्य व हक्काचा सन्मान करेल तेव्हा समाजात व्यक्तिप्रतिष्ठा निर्माण होईल. प्रश्न 3. आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण कशा प्रकारे केला पाहिजे? तुमचे मत लिहा किंवा सांगा. उत्तर: नागरिकांना आपला सर्वांगीण विकास करता यावा यासाठी संविधानाने सर्वांना स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. म्हणून नागरिकांनी मिळालेले स्वातंत्र्य आपला विकास करण्यासाठीच वापरावे. समाजातील चांगल्या वाईट घटनांवर आपले विचार मांडावेत. समाजाला काही मदत करता आली तर करावी. परंतु स्वातंत्र्य म्हणजे आपल्या मनाला वाटेल तसे वागणे नव्हे, स्वैराचार नव्हे. मला स्वातंत्र्य हवे तर ते दुसऱ्यालाही असले पाहिजे याची जाणीव नागरिकांनी ठेवली पाहिजे. समाजातील दुर्बल लोकांचे स्वातंत्र्य जपले पाहिजे. सण उत्सव असोत, सार्वजनिक सभा संमेलने असोत, वाहतूक असो, सर्व ठिकाणी सर्वांनी नियमाचे पालन केले तरच प्रत्येकाच्या स्वातंत्र्याची जपणूक होईल असे मला वाटते. प्रश्न 4. संकल्पना स्पष्ट करा. 1. समाजवादी राज्य. उत्तर: समाजवादी राज्यात देशातील संपत्तीवर सर्वांचा समान हक्क असतो. देशातील संपत्तीचे काही व्यक्तींच्या हाती केंद्रीकरण होणार नाही याची काळजी समाजवादी राज्यात घेतली जाते. समाजवादी राज्यात समाजात गरीब व श्रीमंत यांच्यात मोठी दरी नसते. भारतीय संविधानाने लोकशाही समाजवादी राज्याच्या संकल्पनेचा स्वीकार केला आहे. 2. समता. संविधानाच्या उद्देशिकेने भारतीय नागरिकांना 2 प्रकारच्या समतेची हमी दिली आहे. जात, धर्म, वंश, जन्मस्थान इत्यादींवर आधारित भेदभाव न करता माणूस म्हणून सर्व माणसांचा दर्जा समान असेल. सर्वांना आपल्या विकासाच्या संधी समान असतील. व्यक्तिगत उच्च-नीच, श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेदभाव न करणे म्हणजे समता होय. 3. सार्वभौम राज्य. एखादे राज्य परकीय सत्तेच्या नियंत्रणाखाली नसणे म्हणजे सार्वभौम राज्य होय. सार्वभौम राज्याला राज्यकारभार करण्याचा सर्वश्रेष्ठ अधिकार असतो. सार्वभौम राज्यात जनता सार्वभौम असून कायदे करण्याचा अधिकार जनतेच्या प्रतिनिधींना असतो. ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आल्यावर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हे सार्वभौम राज्य बनले. 4. संधींची समानता. उत्तर: भारतीय संविधानाच्या उद्देशिकेने संधीची समानता हे तत्त्व मान्य केले आहे. प्रत्येक नागरिकाला विकासाच्या समान संधी दिलेल्या आहेत. या संधी उपलब्ध करून देताना नागरिकांत त्यांची जात, धर्म, भाषा, प्रांत इत्यादी बाबतीत भेदभाव केला जाणार नाही याची खात्री दिली आहे. प्रश्न 5. भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत कोणकोणत्या महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे?
उत्तर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत पुढील महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख केला आहे. 1. उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक या शब्दांनी होते, तर शेवट हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत या शब्दांनी होतो. आपण सर्व भारताचे नागरिक असून आपल्याला न्याय, स्वातंत्र्य आणि समता ही उद्दिष्टे साध्य करायची आहेत याची हमी दिलेली आहे. भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. पाठ क्रमांक 3. संविधानाची वैशिष्ट्य. स्वाध्याय. प्रश्न पहिला. संघराज्य शासन पद्धतीनुरूप अधिकारांची विभागणी कशा प्रकारे केली आहे याची सूची खालील तक्त्यात तयार करा. संघराज्य शासन, राज्यशासन दोन्ही शासनाकडे असणारे विषय. तर उत्तर आहे संघराज्य शासन म्हणजेच केंद्र शासनाकडे संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, युद्ध व शांतता. राज्यशासन शेती, कायदा व सुव्यवस्था. स्थानिक शासन दोन्ही शासनांकडे असणारे विषय रोजगार, पर्यावरण, आर्थिक व सामाजिक नियोजन. प्रश्न दुसरा. योग्य शब्द लिहा. 1. संपूर्ण देशाचा राज्यकारभार करणारी यंत्रणा. उत्तर संघ शासन किंवा केंद्र शासन. 2. निवडणुका घेणारी यंत्रणा. निवडणूक आयोग. 3. 2 सूची व्यतिरिक्त असलेली सूची. समवर्ती सूची. प्रश्न तिसरा. लिहिते व्हा. 1. संघराज्यात 2 स्तरांवर शासन संस्था असतात. उत्तर एखाद्या देशाचा भूप्रदेश खूप मोठा असेल तर एकाच ठिकाणावरून राज्यकारभार करणे खूप कठीण असते. त्यामुळे दूरवरच्या प्रदेशांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. देशातील नागरिकांची संख्या मोठी असेल तर सर्व जनतेला राज्यकारभारात सहभागी होण्याची संधी मिळत नाही. म्हणून संघराज्यात 2 स्तरांवर शासनसंस्था असतात. 2. शेषाधिकार म्हणजे काय? उत्तर भारतीय संघराज्यातील अधिकारांचे वाटप 3 सूचींमध्ये केलेले आहे. या सूचीमधील विषयांव्यतिरिक्त उरलेले विषय आणि एखादा नव्याने निर्माण झालेला विषय यावर कायदा करण्याचा अधिकार संघ शासनाला म्हणजेच केंद्र शासनाला असतो. या अधिकारालाच शेषाधिकार असे म्हणतात. 3. संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. उत्तर व्यक्तींमधील किंवा राज्य आणि केंद्र यांच्यामधील वादग्रस्त प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाने स्वतंत्र न्यायव्यवस्थेची निर्मिती केली आहे. न्यायालये निरपेक्षतेने दोन्ही बाजू ऐकून न्यायदान करीत असतात. न्यायालयावर कोणताही दबाव येऊ नये म्हणून संविधानाने न्यायमंडळ स्वतंत्र ठेवले आहे. प्रश्न चौथा. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे फायदे व तोटे या विषयावर वर्गात गटचर्चेचे आयोजन करा. उत्तर न्यायव्यवस्थेचे फायदे. समाजातील दुर्बल घटकांना इतर घटकांपासून संरक्षण आणि सुरक्षिततेची हमी मिळाली तर त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांची कार्यक्षमताही वाढते आणि सामाजिक तसेच व्यक्तिगत विकासाच्या प्रक्रियेतील त्यांच्या सहभागातून त्यांचा सर्वांगीण विकास साध्य होतो. यासाठीच स्वतंत्र न्यायव्यवस्थेने माणसाला वेगवेगळे महत्त्वाचे अधिकार दिले आहेत, ज्यामुळे तो स्वतःवर होणाऱ्या अन्यायास वाचा फोडू शकतो.
न्याय मिळू शकतो. दलित अत्याचार विरोधी कायद्याने दलित समाजाला संरक्षण मिळाले. हुंडा प्रतिबंधक कायद्यानं व लैंगिक अत्याचार कायद्याने महिलांना संरक्षण मिळाले. बालकामगार व शिक्षणाचा अधिकार या कायद्याने मुलांना संरक्षण मिळाले. माहितीचा अधिकार या कायद्याने शासन व प्रशासन यंत्रणेला पारदर्शकता जपणे भाग पडले. न्यायव्यवस्थेचे तोटे. स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे ज्याप्रमाणे फायदे आहेत त्याचप्रमाणे तोटेही अनेक आहेत. या न्यायव्यवस्थेद्वारे न्याय मिळण्यास अनेक वर्षे लागतात. पैशांचा वापर करून साक्षीदार फोडून काही गुन्हेगार कदाचित निर्दोष सुटू शकतात किंवा त्यांनी केलेल्या अपराधाच्या तुलनेत अतिशय लहान शिक्षा होऊ शकते. पण त्यामुळे न्याय होईल असे वाटते का? हुंडा प्रतिबंधक कायदा, दलित अत्याचार विरोधी कायदा तसेच लैंगिक अत्याचारविषयक कायद्याचा गैरफायदा घेत काही निरपराधावर गुन्हे दाखल करण्यात येऊ शकतात. प्रश्न 5वा. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्यामुळे कोणते फायदे होतात याची माहिती मिळवा. उत्तर. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरल्यामुळे पुढील फायदे होतात. 1. मतपत्रिका मोठ्या प्रमाणात छापण्याचा खर्च वाचतो. 2. छापील मतपत्रिकेत अनेकदा शिक्का मारताना वर खाली असा प्रकार होत असे. मतदान यंत्रात असा प्रकार होत नाही. 3. मतपत्रिका छापण्याची गरज नसल्याने कागदाची मोठ्या प्रमाणात बचत होते. कागद झाडापासून तयार होतो त्यामुळे वृक्षतोड थांबून पर्यावरणाचे रक्षण होते. मतदान यंत्रामुळे मतमोजणी लवकर होऊन निकाल लवकर लागतो. त्यामुळे सर्व यंत्रणांचा वेळ वाचतो. इलेक्ट्रॉनिक यंत्रामुळे मतदानात कोणताही घोळ होण्याची शक्यता कमी असते.